नमस्कार मित्रांनो, मी अस्मिता आणि परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी आहे खेडमध्ये, म्हणजेच माझ्या गावी, आणि आज मी चालली आहे माझ्या गावी असलेल्या एका दुर्गाची भटकंती करायला, म्हणजेच रसाळगड दुर्ग। तर आपण या भटकंती दरम्यान गडावरती असलेलं प्राचीन मंदिर, महाराजांच्या काळातले तोफा, बुरुज, धान्य भंडार, गडावरती असलेले पाण्याचे तलाव आणि असेच बरेच काही ठिकाण आपण या व्हिडिओमधून एक्सप्लोर करणार आहोत। जर तुम्ही पण हा दुर्ग एक्सप्लोर करण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। हे बघा, आता आम्ही आहोत भरणा नाक्यामध्ये, आणि तुम्ही सरळ गेला तर राईट साईडला खेड, आणि इकडे जो एकदम ब्रिजवरून सरळ गेला तर मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे हा। आणि आता आपल्याला जायचं आहे इथे राईटला। पावसामुळे खूप जास्त खड्डे झालेत। हे बघा, आता आम्ही इथे पोहोचलोय रसाळगडच्या जवळ नाही। रसाळगड इथून अजून तरी पण 8 किलोमीटर आहे, आणि भरणा नाक्यावरून जेव्हा तुम्ही लेफ्टला येतात तेव्हा तिथून रसाळगड जवळजवळ 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मित्रांनो, मी अस्मिता आणि आज मी आले आहे रसाळगडमध्ये। तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत रसाळगड, आणि मी आणि माझे 2 भाऊ आलेत। रसाळगड हा खेड तालुक्यामध्ये असलेला एक खूप फेमस दुर्ग आहे, आणि रसाळगडला येण्यासाठी तुम्ही जर मुंबईवरून येताय तर भरणा नाका हा एक लँडमार्क आहे खेड तालुक्यामध्ये। तिथून तुम्ही जर मुंबईवरून येताय तर तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे भरणा नाक्यावरून। भरणा नाक्यावरून रसाळगडला यायला सुमारे 15 किलोमीटर इतका अंतर आहे, आणि तुम्हाला रसाळगडचा रसालवाडी हा बेस विलेज आहे। तर इथून हार्डली अर्ध्या तासाचा वरती आपल्याला चढाई करून जायचं आहे। तर चला आता आपण चढाईसाठी सुरुवात करूया। ही रसालवाडी आहे, आणि इकडे पूर्ण सह्याद्री रेंज दिसते। तुम्हाला 5 मिनिटाच्या अंतरावरतीच हा एक पहिला दरवाजा आहे गडाचा, तो तुम्हाला बघायला मिळेल, आणि त्याची तटबंदी खूप चांगली आहे, व्यवस्थित आहे। आता इथे पुढेच हनुमानाचं मंदिर आहे, बघू शकता। आणि इकडे पूर्ण अशी सह्याद्री रेंज दिसते। थोडं धुकं असल्यामुळे आपल्याला दिसत नाही। आता आपण वरतून बघणार आहोत।
ह्या गडाचा आहे दुसरा दरवाजा. मंदिरात जाऊया, मंदिर बघूया. मी आता रसालगडावरती पोहोचली आहे आणि रसालगडाचं तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगते. रसालगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये रसालवाडीमध्ये येतो आणि हा एक गिरिदुर्ग आहे. आणि रसालगड हा सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला एक महत्त्वपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड मानला जातो. आणि या गडाबद्दल जर सांगायचं झालं तर या गडावरती एक आता आम्ही झोलाई वाघजाई मंदिराजवळ आहोत, तर हा एक मंदिर आहे. आणि या गडावरती अजून 16 तोफा आहेत, ज्यांची म्हणजे जर परिस्थिती बघाल तर खूप चांगली आहे. गव्हर्नमेंटनी आणि इथल्या राहकरी जे गावकरी बांधव आहेत त्यांनी खूप चांगला मेंटेन केला आहे. आणि इथे अजून एक आहे, हा मागे जर माझं बघाल दीपमाल आहे. मंदिराच्या समोरच ही दीपमाल तुम्हाला बघायला मिळेल. रसालगड हा जावळीच्या खोऱ्यात वसलेला एक दुर्ग आहे आणि याचा संबंध मोरांच्या कुळाशी जोडलेला आहे. आणि याचा अजून दुसऱ्या किल्ल्यांबरोबर उल्लेख केला जातो, म्हणजे प्रतापगड, सुमारगड आणि महिपतगड. खूप सारे जे ट्रेकर्स आहेत ते हे रसालगड, सुमारगड आणि महिपतगड अशी रेंज ट्रेक करतात. ते 2 अजून तोफा आहेत, दाखवतो तुम्हाला. ही एक आहे, ही पहिली तोफ आहे ही, आणि त्याच्या पुढे अजून एक तोफ आहे ही बघा. अशा ह्या पूर्ण गडावरती 16 तोफा आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ह्या तोफा अजून पण मेंटेन ठेवल्या आहेत आणि खूप सुरक्षित आहेत. छोट्या मोठ्या अशा तोफा ठेवलेल्या आहेत बघा. पाऊस असल्यामुळे ते तोफांना प्लास्टिकने कव्हर केले, तुम्ही बघू शकता. मी अजून तुम्हाला जवळून दाखवते. माझे 2 भाऊ आहेत. ह्याचं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? ह्याला तुम्ही बघितले असाल कुठे ना कुठेतरी. आणि हा आहे राज. राज आमचं जास्त बोलत नाही पण खूप स्मार्ट आहे, तो क्रिकेटर आहे. आणि आम्ही 3 आलो आज रसालगडावरती. आणि आता ही 2 जण मला फिरवणार आहेत. अजून आजूबाजूला काय काय अजून आम्ही कुठे कुठे जाणार आहोत? महिपतगड, सुधागड आहे इथे बाजूला. पण बघू आमचा टाईम कसं मॅनेज होतं, कारण की आम्हाला पुढे पण अजून 1-2 ठिकाणं करायची आहेत. तर बघूया आपण काय काय कवर करू शकतो. तर चला बघूया आज आमच्या 3घांचा सफर कसा होणार आहे ते. मस्त गडावरती अशी हिरवळ पसरली आहे आणि आता काही दिवसांनी मस्त फुलं वगैरे या पठारावरती येतात. आणि मंदिराच्या एकदम शेजारीच असा एक सुंदर तलाव आहे. आणि हा तलाव पिण्याच्या पाण्यासाठी वापरलं जातं. जर तुम्ही येता या तलावात जर तुम्ही उतरता तर पाय वगैरे टाकू नका, त्याची नक्की काळजी घ्या. आणि इथे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया.
खूप सुंदर मार्बलचं मंदिर आहे. आणि बघा गणपती बाप्पाची मूर्ती किती मस्त दगडावरती कोरलेली आहे तलावाच्या मागे, म्हणजे गणपती मंदिराच्या एकदम मागे. तर तुम्ही जर आलात तर ही मूर्तीला नक्की नमस्कार करा. मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही वरती बुरुजाकडे जातोय. तर चला बघूया बुरुजावरून आपल्याला काय काय दिसतं ते. आणि तिकडे बघू शकता तुम्ही या साईडला पण तलाव आहे. दोन्ही साईडला तलाव आहे, तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. बघा आम्ही बुरुजावरती आलोय आणि इथे तुम्ही बघू शकता हा इथे आजूबाजूच्या परिसरावरती कसं लक्ष ठेवलं जायचं. आणि त्याचे छोटे छोटे आहेत बघा तोफा ठेवण्यासाठी. आणि इथे अजून पण तोफा खूप चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही मंदिराच्या समोरच जर आलात तर एक खाद्य भंडार आहे आणि त्याच्या समोरच असं एक सुंदरसा तलाव आहे. या गडावरती असे 3-4 बऱ्यापैकी तलाव आहेत आणि पाणी लाईटची चांगल्या सुविधा आहेत. धुक्याची चादर पसरली आता. आणि आता आम्ही परतीला निघालोय. हा गड चढायला हार्डली तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागतात. तुम्ही आरामात तुमच्या फॅमिली बरोबर किंवा तुम्ही 1-2 जण सुद्धा येऊ शकता या गडावरती. फक्त इथे ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे. बस ज्या आहेत लोकल बस येतात इथे, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे जे सकाळी आणि संध्याकाळी बस येतात रसालवाडीपर्यंत. तर तुम्हाला त्या टाईमप्रमाणे यावं लागेल. आणि बाकी वेळेस इथून असं काही प्रायव्हेट ॲक्सेस नाही आहे. जर तुम्ही येता तर तुम्ही भरणा नाक्यातूनच कोणती तरी गाडी, ऑटो किंवा जे तुम्हाला सोयीस्कर असेल अशी गाडी करून यावं. आणि आम्ही इथे असं रसालगड बघायला गेलात तर असं फारसा मोठा नाही आहे, खूप छोटा गड आहे. पण इथे खूप सुंदर प्रकारे सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या आहेत. साफसफाई खूप आहे. जर तुम्ही रसालगडावरती येत आहे तर एका गोष्टीची नक्की काळजी घ्या की तुम्ही इथे येऊन कोणताही कचरा, कोणताही प्लास्टिक सोडून किंवा टाकून जाणार नाहीत. आणि असेच हे छोटे मोठे दुर्ग आपण एक्सप्लोअर करूया. तर चला मग तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय शिवराय.